नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर रमा उर्फ रेश्मा डोळे यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे गजरा. ऐकूया तर. गजरा. आज पण तो नेहमीसारखा मोगऱ्याचे गजरे घेऊन बागेपाशी येऊन थांबला होता. रोज 4 वाजता यायचा, आज 3 वाजताच आला. आज नेहमीच्या अंदाजापेक्षा 4 गजरे जास्तच केले. पटपट गजरे विकून त्याला लवकर घरी जायचं होतं. आज त्याच्या बायकोचा वाढदिवस होता. एक तरी गजरा आज बायकोसाठी घेऊन जायचंच होतं. एक गजरा आधीच काढून त्यांनी पानात बांधून ठेवला होता. तितक्यात एक नवरा बायकोची जोडी गजरे घ्यायला आली. 20 रुपयाचा गजरा ऐकून नवरा बायकोवरती चांगलाच डाफरला. एवढा महाग? काही गरज नाही. मी जी मेहनत करतो, पैसे कमावतो, ते हे असले चोचले पुरवायला करत नाही. बायको बिचारी खाली मान घालून जायला लागली. त्याला काही वर्षांपूर्वीचा तो स्वतः आठवला. त्यांनी हाक मारून त्यांना थांबवलं. ओ दादा, हा घ्या गजरा, फुकट देतोय. आपल्या बायलीचं मन मोडू नका. लई जीवाला लावून घेतात हो, आणि मग जातात तनामनाने दूर. घ्या, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणून देतोय. घ्या, माळा ताईंच्या केसात हो, घ्या. आज तो घरी आला आणि पानात गुंडाळलेला गजरा बायकोच्या फोटोवर लावत भरल्या डोळ्याने माफी मागत राहिला. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील. आजही त्याला तो काळा दिवस विसरू म्हणता विसरता यायचा नाही. बागेपाशी थांबलं की मोगऱ्याचे दाट गजरे हातोहात विकले जायचे. बायकोने हाताने विणलेले दाट गजरे ही त्याच्या गजऱ्यांची खासियत होती. असे सुरेख गजरे बायकांचे लक्ष वेधून घ्यायचे. रोजचं तेल, मीठ, पीठ सुटेल इतकी कमाई होऊन पैसे दुसऱ्या दिवशीची फुलं घ्यायला ठेवून 200-400 रुपयाचा रोजचा फायदा बाजूला पडत होता. पण हल्ली हल्ली कर्नाटकावरून फुलांच्या वेण्या विकणारी काही लोक बागेपाशी थांबायला लागली होती. कमी किमतीत वेण्या विकल्यामुळे गजऱ्याचं गिऱ्हाईक कमी झालं होतं. रोजचं गणित बिघडत चाललं होतं. याची चिडचिड वाढायला लागली होती. त्या दिवशी बायकोने विणलेला एक गजरा स्वतःसाठी ठेवून घेतला. हे पाहून त्याचं डोकं चांगलंच फिरलं. अदुगर गिऱ्हाईक कमी, लांब लांब फिरून धावपळ करून मी गजरे विकून आपली संसाराची घडी बसवतोय, आणि तुला गजरा हवाय? एक एक गजरा किमती हाय मला. रागाने त्यांनी पहिल्यांदाच बायकोवरती हात उचलला. आज वाढदिवस ना माझा, म्हणून घ्यावा वाटला. रोज इतके गजरे बांधते, पण कधी नाही घेतला ना. कपाळावर बसलेला घाव चोळत ती बोलली. वाढदिवसासारखे चोचले पुरवायला मी मेहनत नाही करत, तो करवादला. आणि उलट उत्तर देते म्हणून त्यांनी अजून 2 तडाखे तिला ठेवून देऊन वळूनही न बघता तो गजरे घेऊन तिरीमिरीत निघाला. आज सगळे गजरे विकल्यावर मगच त्याचं डोकं शांत झालं. हातात पैसे आले होते. सकाळी बायको म्हणाली ते आठवलं. आज तिचा वाढदिवस आहे म्हणाली होती. जाताना त्यांनी तिच्यासाठी जिलेबी घेतली. घरी आला तर घर अंधारात बुडालं होतं. इतका उशीर होऊन दिवाबत्ती कशी नाही याचं त्याला नवल वाटलं. आज जाऊन दिवा लावल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सकाळी जाताना बायको जिथे गजरे बांधायला बसली होती
तिथेच अजून बसली होती. गालावरचं पाणी सुकून गेलं होतं. घामाने अंग चिंब ओलं होतं. बायको निपचित पडली होती. हातातली जिलेबी गळून पडली. त्यांनी बायकोला गदागदा हलवलं, हाका मारल्या, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तिला हातावर उचलून तो दवाखान्यात धावत गेला. पण वेळ निघून गेली होती. डोक्याला वर्मी घाव बसल्यामुळे बायको त्याला सोडून कायमची दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. बायकोला घरी घेऊन आल्यावर त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. 2 मोगऱ्याची फुलं मुठीत धरलेली दिसली आणि त्याचा बाण सुटून तो धाय मोकलून रडला होता. धन्यवाद. लेखिका आहेत रमा उर्फ रेश्मा डोळे आणि सादर करती आरती गुप्ते.